मुंबईत महापालिकेतील सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग. भाजप नेत्यांची वर्षावर संध्याकाळी बैठक. सत्ता समीकरणासह गटस्थापनेची चर्चा होणार. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आजच्या कॅबिनेट बैठकीला गैरहजर राहणार. महापालिका निकालानंतर सलग दुसऱ्या कॅबिनेटला शिंदेंची दांडी. नाराज असल्याच्या चर्चांना उधाण. चंद्रपुरात सत्तेबाबत अजूनही पेच कायम. काँग्रेस आणि भाजपकडून बहुमताचा आखाडा जुळवण्यासाठी जोरदार प्रयत्न. मुनगंटीवार मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी मुंबईला रवाना. लाडक्या बहिणींचा हप्ता 2100 रुपये करणार. आपण जे बोलतो ते करून दाखवतो. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रचार सभेत ग्वाही. लाडकी बहीण कुठल्या पक्षाची नाही तर सरकारची योजना. लाडकीचं श्रेय घेणाऱ्यांना अमित देशमुखांनी सुनावलं. एका ओवाळणीमध्ये किती वेळा ओवाळून घेणार, देशमुखांचा सवाल. उदय सामंत भाजपमध्ये जाणार आहेत. दावोस दौऱ्यात भाजपसोबत जाण्याबाबत चर्चा. खासदार संजय राऊत यांचा मोठा दावा. शेतकऱ्यांचे लाल वादळ. इगतपुरीतून मुंबईच्या दिशेनं मंत्री गिरीश महाजनांची चेष्टाई निष्फळ. मोर्चा 2 दिवसात मुंबईत धडकणार. जनता रस्त्यावर आणि नेते प्रचारात दंग. शेतकरी मोर्चावरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल. सरकारनं आदिवासी शेतकऱ्यांशी चर्चा करावी, राऊतांची प्रतिक्रिया. जिल्हा परिषदा आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी अर्ज माघारी घेण्याचा आज शेवटचा दिवस. आज अंतिम यादी जाहीर होणार असल्यानं लढतीचं चित्र स्पष्ट होणार. सांगलीच्या विटामध्ये भाजप नेत्यांच्या घराबाहेर भानामतीचा प्रकार. ऐन झेडपी निवडणूक रणधुमाळीतील घटनेनं खळबळ. करणे करणाऱ्या बंगाली बाबाला पकडून नागरिकांनी दिला चोप. सोनं चांदीच्या दराचा चढता आलेख थांबता थांबेना. 7 दिवसात चांदी 54,000 महागली. सोनंही पोहोचलं 1,60,000.